हरिओम. मी सूर्यकांत सिंह पवार, चाळीसगाव उपासना केंद्र, चाळीसगाव. मी 1913चा अनुभव शेअर करतो आहे. त्यावेळेला मी माझ्या कुटुंबांना द्वारकेला घेऊन गेलो. द्वारकेची ट्रिप करताना मला थोडा त्रास जाणवला, परंतु बापू कृपेने मी तसंच परत नाशिकला आलो. नाशिकला आल्यानंतर अधिवेशन अटेंड केलं. मी अधिवेशन अटेंड करून मी परत नाशिकला आलो. नाशिकला मी आणि माझा मोठा मुलगा नाशिकला थांबलो आणि आम्हाला सोडून माझे मिसेस आणि लहान मुलगा चाळीसगावला गेले. त्यानंतर मी मोठा मुलगा रूमवर निघून गेल्यावर मी साईटवर निघालो. त्यावेळेला आपलं कालिका माता मंदिर आपलं एक केंद्र आहे तिथं बापूच्या कृपेचं. त्या केंद्राच्या जवळ मी गाडीला मोटरसायकल चालवताना अचानक चक्कर, श्वास, घाम सगळं मला एकदम दरदरून सुटल्यानंतर मी एकदम अनकॉन्शियस व्हायला लागलो, थरथर व्हायला लागले. तर मग एक रिक्षावाला मला तिथं थांबला. त्या टोपी आणि पांढरा शर्ट घातलेला तो रिक्षावाल्याला मी म्हटलं की मला थोडा त्रास होतो आहे, मी थोडं रिक्षात बसू का? हो म्हणे. मी त्याच अवस्थेत मुलाला फोन केला. मुलगा त्याच वेळेला अवघ्या 10 मिनटात तिथे पोहोचला आणि मला तसंच त्याच रिक्षात टाकून मला हॉस्पिटलला नेलं. तर समोरच जेव्हा मी म्हणजे त्यावेळेला थोडं कळत होतं, पण साईनाथांचा फोटो बघितल्यावर मी पायात तोंडून फक्त हरिओम निघाला आणि मी कोलॅप्स झालो. त्यानंतर मला मुलाने ॲडमिट केल्यानंतर ज्यावेळेला मला 1-1.5 तासाने शुद्धी आली, तर समोर माझी मिसेसला मला बघितल्यानंतर मला आश्चर्याचा धक्काच बसला एकदम की हे काय झालं अचानक, ही 40 जाऊन पोचली कशी? आणि ती आल्या मला हरिओम म्हटल्यानंतर मला एकदम शहारून आलं की आणि सगळं मला असं मोकळं वाटायला लागून गेलं की मला काही झालंच नाही आहे. काय झालं बघ क्षणापूर्वी असं मला म्हणजे आत्ताच मला म्हणजे दवाखान्यात आणलं आहे काहीतरी, पण मला काही सुचत नव्हतं, कळत नव्हतं काय झालं ते कळलंच नाही. पण त्यानंतर मात्र डॉक्टरांना विचारलं, म्हटलं काय झालं? तर म्हणे सिव्हिअर अटॅक आलेला होता, त्यात तुम्ही बापू कृपेने वाचले. आणि त्या दिवसापासून आजतागायत हे आयुष्य मी बोनस म्हणून बापूच्या माझ्या डॅडच्या कृपेने जगतो आहे. माझी अँजिओप्लास्टी झाली. अँजिओप्लास्टीनंतर मला डिस्चार्ज मिळाला. मी मुलाला म्हटलं, मला ज्या रिक्षावाल्याने मला धीर दिला तिथं थांबवलं, तो रिक्षावाल्याला आपण शोधून काढू. आम्ही त्या स्पॉटला गेलो. तिथे 2-3 रिक्षावाले होते. त्यांना मी विचारलं, म्हटलं बाबा पांढरा शर्ट, टोपी घातलेले ते रिक्षावाले इथं उंचसे होते. ते म्हणे असा रिक्षावालाच नाही तिथं. मला एकदम दचकून गेलो. म्हटलं असं कसं शक्य आहे की त्या रिक्षावाल्याने आणि त्या ठिकाणावरून आम्हाला फक्त अवघ्या 15 रुपयात त्या हॉस्पिटलला सोडलं त्या रिक्षावाल्याने. आणि तो मी शोधतो आहे, ते रिक्षावाले सांगता की तो रिक्षावाला इथं नसतोच, तो नाहीच आहे इथं. आणि तसा रिक्षावाला आम्हाला म्हणजे माहीत पण नाही म्हणले. त्यामुळे मला फक्त एकच जाणवलं की जे काही करू आहे तो माझा डॅडच आहे आणि डॅडशिवाय हे होऊ शकत नाही. हरिओम. श्रीराम. अंबज्ञ.